महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे। आम्ही ह्या प्लॉटला महागणपती कृषी खोडवा ट्रीटमेंट दिलेला आहे। हा खोडवा आहे, हा खोडव्याचा प्लॉट आहे। तर आम्ही ह्या प्लॉटला महागणपती कृषी खोडवा ट्रीटमेंट दिली होती। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने पेऱ्यातला अंतर आणि ऊसाची जाडी वाढलेली आहे। तर हा रिझल्ट आलेला आहे। लावणीची तोडणी झाल्यानंतर ऊसाची तोडणी झाल्यानंतर आम्ही काय केलं होतं की ऊसातला जो पाला आहे तो आम्ही ह्या पद्धतीने मिक्स केला होता। हे आपण बघू शकता ह्या पद्धतीने आम्ही ऊसाचा पाला जो आहे तो मिक्स केला होता। हे बघू शकता आपण। तर पाला मिक्स केल्याने मातीमध्ये जीवाणूंची संख्या वाढलेली आहे आणि आपण हा रिझल्ट बघू शकता। ऊसाचा पाला जो आहे तो आपण मिक्स केल्यानंतर हा रिझल्ट येतो। आणि आम्ही महागणपती कृषी खोडवा ट्रीटमेंट देत्यावेळी प्रत्येक लागवडीसोबत वर्मी कंपोस्ट वापरलेला आहे। पहिला आम्ही वर्मी कंपोस्ट सोबत सर्व लागवड मिक्स केली आहे। त्यानंतर मिक्स केलेली लागवड वर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खतासोबत मिक्स केलेली लागवड आम्ही ह्या प्लॉटला दिलेली आहे। तर आपण बघू शकता हा रिझल्ट आहे। ह्या प्लॉटला आम्ही वर्मी कंपोस्ट गांडूळ खत वापरलेला आहे। ते लागवडीसोबत मिक्स करून आम्ही लागवडीचा डोस दिलेला आहे। ही नवीन गोष्ट आम्ही ह्या प्लॉटला केलेली आहे। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे। ऊसाच्या कांड्या जे आहेत त्या कांड्यामधला अंतर आपण बघू शकता आणि जाडी देखील बघू शकता। ह्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे। हा खोडव्याचा प्लॉट आहे। तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण लागवडीचा डोस देत असताना त्याच्यासोबत गांडूळ खत वर्मी कंपोस्ट हे मिक्स करावं आणि त्यानंतरच आपण लागवडीचा डोस द्यावा। आणि पाला जो असतो ऊसाचा तो आपण मातीसोबत ह्या पद्धतीने मिक्स करावा। तर आपण बघू शकता हा रिझल्ट आलेला आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।